मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार. 8 दिवस 8 गणपती या सिरीजच्या 5व्या भागामध्ये आपले स्वागत. मित्रांनो, अष्टविनायकांमधला 5वा गणपती म्हणजे चिंतामणी या गणपतीची कथा तुम्हाला माहिती आहे. असे म्हटले जाते, ब्रह्मदेवाने स्वतःचे चित्त स्थिर करण्यासाठी ज्या ठिकाणी गणपतीची आराधना केली त्या ठिकाणाला थेऊर असे म्हटले जाते. तसेच यासोबत अनेक दुसरी सुद्धा कथा आहे. राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने पुत्रप्राप्तीसाठी घोर तप केले आणि त्यांना गुणासूर नावाची पुत्रप्राप्ती झाली. तर हाच गुणासूर एकदा कपिल मुनी या ऋषींच्या आश्रमात गेला असता त्यांनी त्याचे खूप छान आदरातिथ्य केलं आणि खुश होऊन जेव्हा गुणासुराने कपिल मुनींना विचारलं की इतकं राजयुक्त आदरातिथ्य तुम्ही कसं केलं, तेव्हा कपिल मुनींनी गुणासुराला त्यांच्याकडे असलेले चिंतामणी हे रत्न दाखवले आणि सांगितले, मनातल्या सगळ्या इच्छा हा चिंतामणी रत्न पूर्ण कर. तेव्हा गुणासुराला लोभ आला आणि त्याने ऋषीमुनींकडनं ते रत्न चोरले. मग ऋषीमुनींनी रत्न परत मिळवण्यासाठी श्री गणेशाची आराधना केली आणि मग गणपतीने गुणासुराचा वध करून ते रत्न परत मिळवले आणि रत्न जेव्हा ऋषीमुनींना पुन्हा दिले तेव्हा ऋषीमुनींनी तेच रत्न गणपतीच्या गळ्यात घालून स्वतः चिंतामुक्त झाले आणि तेव्हापासूनच श्री गणेशाला चिंतामणी असे सुद्धा ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, जर तुम्हाला अष्टविनायकांमधला 8वा गणपती माहिती असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.